सिद्धेश्वर मंदिराच्या पोथी वाचनाच्या संमती वाचनाच्या संदर्भात तुम्ही दावा दाखल केलाय. काय हा दावा नेमका आहे आणि कधी दाखल केलाय? संमती वाचन हा यात्रेतील मुख्य भाग आहे, तर तो परंपरेनुसार आमच्याकडे होता. मागील 80-90 वर्ष झाले. दरम्यानच्या काळामध्ये आजोबा माझे लहान असल्याकारणाने ती संमती पोथी कसब्यातील काही मंडळींनी घेऊन जात होते, वाचून आणून परत देत होते. 5-6 वर्षानंतरून विषय असा झाला, आम्ही मागू लागलो त्यांना, आमची पोथी आम्हाला द्या, तर ते नाकारू लागले. असं होत काही दिवस गेले आणि पुन्हा ते द्यायच्या ह्याच्यामध्ये नाहीत सध्या. आणि आम्ही त्याचं फॉलोअप घेतलं, प्रमुख लोकांना बोललेलं, यात्रेतील धार्मिक विधी जे करतात त्यांच्याशी बोलणं झालेलं. तर त्यांनी पण म्हणले तुमच्याकडं जर लिगली असेल तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता. तर आम्ही आता न्यायालयात गेलेलं आहे. कधी दावा दाखल झालेला? त्याची स्थिती काय आहे? जुलै 2023ला आम्ही दावा दाखल केलेला आहे. 6 हिअरिंग झालेले आहेत आणि समोरची व्यक्ती काही उपस्थित नाही आहे. अच्छा, आता नेमकी मागणी काय असणार आहे? आपण कशा पद्धतीनं या सगळ्यामध्ये भूमिका मांडताय? संमती पोथी ही आमची आहे, आम्हाला मिळावं. परंपरेनुसार आम्हीच वाचत आलेलं आहे, आमच्या पूर्वजांनी वाचत आलेलं आहे, ते आम्हाला पुनश्च मिळावं ही विनंती. गुरु सिद्धरामेश्वरांना आज मी सांगतोय, ही यात्रा जी आपली होती 850 वर्षापासून परंपरेनं होत आहे. असा आम्हाला सोलापूरच्या लोकांना सार्थ अभिमान आहे. आणि आम्हाला काय म्हणायचं आहे, जी यात्रा मुख्य जी होती, अक्षतेवर जो भर दिला जातो, आज 5-6 लाख लोक जमा होतात आणि तिथं संमती जे वाचतात ते सध्या सुहास शेटे वाचतात. पूर्वी कसं होतं, परंपरेनुसार ही पोथी यात्रा सुरू केल्यापासून ही आमच्याकडंच होते. आणि मधल्या काळामध्ये काय झालं आहे, माझे आजोबा दोघे भाऊ भीमाशंकर शेटे आणि गुरुसिद्धप्पा शेटे वारले आणि आमच्या 2 आजी होत्या आणि माझे वडील लहान होते. त्यावेळी एवढी मोठी यात्रेला अदो कुडरी मत कुडतेव म्हणून घेऊन गेलेत. मान्यवर लोक आले, सगळे कसब्यातले, सगळे म्हणजे त्या काळातले, आणि घेऊन गेले, आणून दिले, घेऊन गेले, आणून दिले, असं 4-5 वर्ष केले. नंतर ते आमच्या वडिलांनी पण मोठ्या झाल्यानंतर मागितलं नाही. पण आम्हाला जेव्हा समजलं, मग आम्ही प्रथम पुरावे हुडकलो आम्ही की हे आपलंच कशावरून. ते काय म्हणतात माहिती आहे का कसब्यातले, आम्ही त्यांनाच पाहतो, तेच वाचतात, त्यांच्या वडिलांना पाहिलो. अहो पण कागद बघा, त्याच्या अगोदर कोण वाचत होतं. तर यासाठी आम्ही कोर्टात गेलो. अच्छा. हां, आणि काही जण म्हणले तुमच्याजवळ पुरावे असतील तर तुम्ही कोर्टात जावा. ती पोथी जी आहे ती त्यांच्यापर्यंत गेली कशी, कशा पद्धतीने गेली? मग ह्याच पद्धतीनं त्यांनी मागून घेऊन गेले, दिले. आणि पूर्वी काय असं लिहून घेत नव्हते. आणि सर्व गोष्टी थोबडेंकडे आहेत. यात्रेचा तपशील, खर्च, जमा खर्च सर्व थोबडेंकडे आहे. पण त्यांनी पण काय म्हणतात, बघावं लागेल, हुडकावं लागेल. आता तुमची मागणी काय असणार? मागणी ते संमती आम्हाला परत मिळावी. आणि हे म्हणतो इतकी वर्ष सांभाळले त्यांनी, त्याच्याबद्दल पण त्यांना आम्ही श्रेय देतो. आणि त्यांना आमच्या हातात जरी आले तर आम्ही त्यांना दूर करणार नाही, आमच्या बरोबरीने राहू दे. आमचं म्हणणं एवढंच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.